नमस्कार. मी डॉक्टर सरिता वाघमोडे कोळेकर. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मासिक पाळीमध्ये होणारे त्रास, त्याची कारणं, त्यावरील घरगुती उपाय आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट. मासिक पाळी ही महिलांसाठी नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे, परंतु खूप जणींना मासिक पाळी दरम्यान खूप सारे त्रास होत असतात. तर आज आपण जाणून घेऊयात, हे त्रास का होतात, कोणते त्रास होतात, त्यावर काय घरगुती उपाय करता येतील आणि डॉक्टरांचा सल्ला केव्हा घेतला पाहिजे. मासिक पाळीच्या काळामध्ये सामान्यतः महिलांना कोणते त्रास होतात? तर सर्वात पहिला त्रास म्हणजे पोटदुखी. ओटीपोटामध्ये पिरियड्स येण्याच्या आधी किंवा पिरियड्सच्या पहिले 1 ते 2 दिवस हे वेदना होत असतात, पोट दुखत असतं. यानंतर दुसरा त्रास म्हणजे अशक्तपणा, थकवा, चक्कर वाटणं, डोकेदुखी वाटणं, उलटी, मळमळ यासारखे त्रास. पाठ किंवा कंबर दुखी, पाय दुखतात किंवा पायामध्ये क्रॅम्प्स येतात. खूप जास्त ब्लीडिंग होणं किंवा खूप कमी ब्लीडिंग होणं. 6 दिवसांपेक्षा जास्त ब्लीडिंग होणं किंवा एकाच दिवशी अगदी दर 1 तासाला किंवा 2 तासाला पॅड बदलावे लागतात. एवढ्या प्रमाणामध्ये ब्लीडिंग होत असतं किंवा पिरियड्स खूप इरेग्युलर असतील. 20 दिवसाला, 15 दिवसाला पिरियड्स येतात किंवा 2 महिने, 3 महिने पिरियड्स येतच नाही. मूड स्विंग्स होतात, चिड होते, उदास वाटतं किंवा खूप रडू येतं. मासिक पाळीतील त्रासाची कारणं काय आहेत? तर सर्वात पहिलं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. यानंतर पी-सी-ओ-डी, थायरॉइडचा काही त्रास असेल तर, युटेराइन प्रॉब्लेम्स यामध्ये फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, पॉलिप्स किंवा ओव्हेरियन सिस्ट वगैरे, अपुरी झोप, चुकीचा आहार, आहारातील कमतरता, एनिमियासारखे त्रास, स्ट्रेस, ताणतणाव, मासिक पाळीतील त्रास याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन्स कोणती करायची? तर सर्वात पहिलं सी म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण समजतं. म्हणजे एनिमियामुळे त्रास होतोय का? हिमोग्लोबिन कमी आहे का? यानंतर हार्मोनल टेस्ट याच्यामध्ये एफ-एस-एच, एल-एच, प्रोलॅक्टिन हे हार्मोनल लेव्हल चेक करतात किंवा थायरॉइड फंक्शन टेस्ट T3, T4, TSH यानंतर ब्लड शुगर लेव्हल किंवा सोनोग्राफी म्हणजे पेल्विक अल्ट्रासाउंड. मग युटेरसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? ओव्हरीजमध्ये पी वगैरे आहे का? किंवा फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस आहे का? यासाठी सोनोग्राफी महत्त्वाची ठरते. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 यांची देखील तपासणी केली जाते. मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी काय घरगुती उपाय करता येतील? तर पहिला त्रास म्हणजे पोटदुखीचा त्रास. पोटदुखी कमी करण्यासाठी गरम पाण्याची पिशवी किंवा गरम पाण्याची बॉटल हे एका नॅपकिनमध्ये गुंडाळून ओटीपोट शेकलं तर उष्णतेमुळं तिथले पेल्विक मसल्स रिलॅक्स होतात किंवा जे ब्लड व्हेसल्स असतात त्या डायलेट होतात आणि सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि पोटदुखीचा त्रास हा कमी होत असतो. यानंतर पुरेसं पाणी पिलं पाहिजे. एक 2 ते 3 लिटर पाणी. कारण की पिरियड्समध्ये ब्लड लॉस होत असतो, डिहायड्रेशन होतं. ब्लड लॉस म्हणजे 50 ते 80 एम-एल ब्लड लॉस हा होत असतो. याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण देखील कमी येतं. त्यामुळं आयर्नयुक्त आहार हा देखील घेतला पाहिजे. आयर्न रिच फूड कोणते आहेत? तर हिरव्या पालेभाज्या. याच्यामध्ये पालक, मेथी, शेपू, डाळी याच्यामध्ये मसूर डाळ, हरभरा डाळ, राजमा, सोयाबीन किंवा ड्राय फ्रुट्स याच्यामध्ये बदाम, खजूर, अंजीर, मनुके, नंतर गूळ शेंगदाणे किंवा धान्यामध्ये बाजरी, नाचणी, तीळ यांचा समावेश करावा. आणि आयर्नच्या ॲब्सॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन सी खूप इम्पॉर्टंट राहतं. त्यामुळे आयर्न सोबत व्हिटॅमिन सी घेतलं तर आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित राहतं. तर व्हिटॅमिन सी साठी लिंबू याचा वापर करू शकता. लिंबू, दही, ताक, संत्री, आवळा यांचा आहारात समावेश करावा. जेवताना भाजीमध्ये लिंबू पिळून भाजी खावी. त्यामुळे आयर्न ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होतं. पुरेशी विश्रांती 7 ते 8 तास झोप ही देखील महत्त्वाची राहते. त्यानंतर ताण-तणाव, स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन करावं. हलका सौम्य व्यायाम किंवा योगा केल्यास पेल्विक मसल्स असतात, तिथला रक्तप्रवाह हा व्यवस्थित होतो आणि त्रास कमी होत असतो. ऑइली फूड, तळलेले तेलकट पदार्थ, लोणचं, पापड किंवा चहा, कॉफी अशा गोष्टी ह्या अव्हॉइड केल्या पाहिजेत. खूप जास्त एक्झर्शन देखील करू नये. हे झाले घरगुती उपाय. आता डॉक्टरांचा सल्ला केव्हा घेतला पाहिजे? तर खूप जास्त प्रमाणात पोटात दुखत असेल, असह्य अशा वेदना होत असतील किंवा खूप जास्त प्रमाणात ब्लीडिंग होत असेल किंवा खूपच कमी ब्लीडिंग होत असेल, अगदी स्पॉटमध्ये. पिरियड्स इरेग्युलर असतील म्हणजे 2-2, 3-3 महिने पिरियड्स येतच नसतील किंवा 15 दिवसाला, 20 दिवसालाच पिरियड्स येत असतील, तर त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.
किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल, त्यावेळी देखील डॉक्टरांचा सल्ला हा घ्या. होमिओपॅथिक ट्रीटमेंट मासिक पाळीतील त्रासांसाठी होमिओपॅथी ही अत्यंत सौम्य, नॅचरल आणि प्रभावी अशी उपचार पद्धती आहे. क्लासिकल अप्रोचमध्ये फक्त लक्षणांवर नाही, तर त्या समस्येचं मूळ कारण शोधून त्यावर औषधोपचार केले जातात. क्लासिकल होमिओपॅथी ही एक संपूर्ण दृष्टिकोन असलेली अशी वैद्यकीय उपचार पद्धती आहे. औषधं केवळ लक्षणांवर न देता त्याचं मूळ कारण शोधून, रुग्णाची प्रकृती पाहून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून योग्य ते औषध दिलं जातं. म्हणजे क्लासिकल अप्रोचमध्ये वन पर्सन वन मेडिसिन असा अप्रोच राहतो. प्रत्येक व्यक्ती आणि त्याचं औषध हे वेगळं राहतं. 2 महिलांमध्ये पोटदुखीचा त्रास असतो. एका महिलेला पोटदुखीमध्ये गरम पाण्याने बरं वाटतं किंवा हीटमुळं बरं वाटतं. तर दुसऱ्या महिलेला हीटमुळं त्रास होत असतो. तिला ओपन एअरनं बरं वाटतं किंवा फॅन हवा असतो किंवा एकीला चिडचिड होते, दुसरीला रडू येतं, उदासीन वाटतं. म्हणजे फिजिकल सिम्प्टम्स आणि इमोशनल कंडिशन अशा दोन्ही गोष्टींचा विचार आणि यासोबतच त्यांची प्रकृती आणि बाकीचे इतर काही त्रास आहेत का, हे पाहून औषध दिलं जातं. हा असतो क्लासिकल अप्रोच. म्हणजे 2 व्यक्तींमध्ये सेमच लक्षण असेल पोटदुखीचं, तरी देखील त्यांचा मेडिसिन हे वेगवेगळं राहतं. अशा वेळी त्यांची मेडिसिनचं सिलेक्शन हे त्यांची मनस्थिती, भावनिक स्थिती आणि प्रकृतीचा विचार करून देण्यात येतं. त्यामुळे मासिक पाळीतील त्रास आणि त्याच्यासाठी हे जनरल मेडिसिन असं लिस्ट देणं हे देखील योग्य राहणार नाही. त्यामुळं तुम्ही क्वालिफाईड होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्या सल्ल्यानेच मेडिसिन घ्यावे. मासिक पाळीतील त्रास हे कितीही सामान्य वाटले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच औषधोपचार ट्रीटमेंट घेतली तर पुढे होणारा मोठा त्रास किंवा मोठे कॉम्प्लिकेशन्स याच्यापासून बचाव होऊ शकतो. अधिक माहितीसाठी स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्हाला मासिक पाळीचे काही त्रास असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.